खंडवा रेल्वे प्रकल्पासाठी वाटाघाटीद्वारा मोबदला देऊन जमिनी संपादित करा अन्यथा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. था शेतकरी जमिनी देणार नाही. ॲडव्होकेट धीरेंद्र देशमुख यांचे प्रतिपादन. भुसावळ येथे संपन्न झालेल्या मीटिंगमध्ये पुन्हा खंडवा रेल्वे लाईन प्रकल्प लांबणीवर गेला आहे. भुसावळ येथे कृष्णचंद्र हॉलमध्ये झालेल्या या सभेत केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हा अधिकारी रोहन घुगे, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील तसेच रेल्वेचे अधिकारी पुनीत अग्रवाल, सिन्हा साहेब व शेकडो शेतकरी उपस्थित होते. शासकीय जमीन उपलब्ध असताना शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा अट्टाहास का? या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन संपादन करावयाची असल्यास आजच्या बाजार भावाप्रमाणे स्पेशल पॅकेज किंवा खाजगी वाटाघाटीद्वारे पूर्ण सर्वेक्षण करून मोबदला वाढवावा तरच जमीन संपादित करावी असे परखड मत शेतकऱ्यांची बाजू मांडताना ॲडव्होकेट धीरेंद्र देशमुख व यशवंत महाजन यांनी सांगितले. यावेळी नामदार रक्षाताई खडसे यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जाणार नाही तोपर्यंत काम बंद ठेवा अशा सूचना अधिकारी यांना दिल्या, तर नामदार संजय सावकारे यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे असे आवाहन केले आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे साक्री, फेकरी, फुलगाव, वरणगाव, जाडगाव, कठोरा आदी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधित केला जाणार असून या अल्पभावामध्ये रेल्वे विभाग खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार असून त्यांच्यावर पुढे उपासमारीचे वेळ येऊ शकते. तरी हा प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अन्यथा ऑप्शन 2 या मार्गाचा अवलंब करावा असे यावेळी सभेत ठेवण्यात आले आहे. मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, भुसावळ. एटलीस्ट किसानों को उतना सेटिस्फेक्शन होना चाहिए कि उनकी लैंड जा रही तो उतना मार्केट वैल्यू के हिसाब से उसे पैसा 2 पैसा ज़्यादा मिल रहा है. पहला एक इशू. दूसरा इशू कि जब ट्रैक बन जाता है, जो अभी रावेर में प्रॉब्लम आ रहा है कि आप अपने ट्रैक तक आज नहीं कल नहीं 5 साल के बाद आप वापस बोलोगे सेफ्टी के हिसाब से हमें वापस वहाँ पर फेंसिंग करनी है, वॉल कंपाउंड करना है, तो वापस किसानों को जाने के लिए रास्ता नहीं रहता है. उसका सोल्यूशन क्या है? वो परमानेंट सोल्यूशन चाहिए. आदरणीय रक्षाताईंनी आतापर्यंत शेतकऱ्यांची जी बाजू मांडली, दिल्लीला मीटिंग लावली अश्विनी वैष्णव साहेबांसोबत आणि रेल्वे बोर्ड चेअरमन साहेबांच्या सोबत, त्याचे संपूर्ण आम्ही वेळोवेळी मॅडमला ऑप्शन्स दिले. ते ऑप्शन तुमच्या ऑफिसला सुद्धा दिले, दिल्ली ऑफिसला दिले, मॅडमला दिले. तर त्यात आपण जो आता सांगितला प्रपोज की भुसावळ बायपास करून तसं जायचं, तर सगळ्यात अगोदर मॅडमने सांगितलं की मला जितका जवळचा शेतकरी इथला आहे तो पूर्ण जळगाव जिल्ह्यातला भारतातला सगळा शेतकरी हा माझा शेतकरी आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर तो जो भुसावळ बायपास आहे तो मॅडमने स्वतः कॅन्सल केला की ज्यात शेतकऱ्यांची तिथूनही शेतकऱ्यांची जमीन जाणारच आहे आणि तो सगळ्यात मोठा ऑप्शन होता. सेकंड ऑप्शन आम्ही असा दिलेला होता की ज्याच्यात नो लँड ऍक्विजिशन आहे. सातारा ब्रिज पासून साहेब, सातारा ब्रिजच्या इथून यांचे जे कन्स्ट्रक्शन्स आहेत ते 70 वर्ष पूर्वीचे बांधलेले कन्स्ट्रक्शन आहे. त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहे. आजपर्यंत त्याचं कोणतंही स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही आणि ते जर कधी केलं आपण तर त्यात एक डायमंड क्रॉसिंग येते. डायमंड क्रॉसिंग आल्यानंतर त्यात एकाही शेतकऱ्याची जमीन जात नाही. कंप्लीट रेल्वेची जमीन तिथे आहे. तो ऑप्शन आम्ही त्यांना दिलेला आहे. तो आदरणीय मॅडम कलेक्टर साहेब यांच्या समोर आम्ही मांडलेला आहे. परंतु त्यानंतर यांचे आम्हाला असे होते की ते फिजिबल नाही की आम्हाला शेतकऱ्यांना खूप सारा भाव द्यायचा आहे, शेतकऱ्यांचा फायदा करायचा आहे. आज रक्षाताईंची, आदरणीय संजू भाऊची यांची तळमळ आम्ही पाहून आलोय काय आहे. ताईंनी रात्री 12-1 वाजता अश्विनी वैष्णव साहेबांना फोन करून सांगितलं शेतकरी गेले तर की आमची मीटिंग लावा आणि आमच्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. वेळोवेळी ताई सोबत आम्ही दिल्लीला गेलोय, 4-4 दिवस मीटिंग केली आहे, आम्ही त्यांची तळमळ पाहतो. पण प्रत्येकाचे हात हे कायद्याने बांधल्या गेलेले आहेत. तर आताच्या कंडिशन मध्ये ज्या वेळेस 2008च्या कायद्याप्रमाणे जरी 2008चा कायदा ऍप्लिकेबल आहे आणि तो ऍप्लिकेबल असताना 2013 प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, तर सुरुवातीला ज्या वेळेस आदरणीय SLA स्पेशल लँड ऍक्विजिशन ऑफिसर हे अवॉर्ड बनवत असतात तर हे रेडी रेकनरच्या दरावर आधारित अवॉर्ड बनवत असतात. ठीक आहे, रेडी रेकनरच्या बाहेर साहेब तुम्ही जाऊ शकता का? जाऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही काय करतो, अंडर प्रोटेस्ट शेतकऱ्यांची रक्कम स्वीकारतो. स्वीकारल्यानंतर आम्ही अपील कोणाकडे करणार आहे? आदरणीय कलेक्टर महोदय साहेब म्हणजे लवाद न्यायालयात आम्ही अपील करणार आहे. लवाद न्यायालयाचे सुद्धा हात त्याच्यामध्ये बांधल्या गेलेले आहेत. आतापर्यंतचा अनुभव जर कधी पाहिला तर आम्ही ढीगभर पुरावे देऊन सुद्धा
लवाद न्यायालयाने कलेक्टर साहेबांनी योग्य तो शेतकऱ्यांना आजपर्यंत न्याय, ठीक आहे प्रिव्हियस जे कोणी असतील त्यांनी दिला असेल, पण आज ती पोझिशन नाहीये. आणि आता जस्ट बुलढाण्याचा साहेब निकाल जर कधी पाहिला रेल्वेचा, बुलढाण्याचे निकाल झालेले क्लिअर करतो सर्व शेतकरी बांधवांना की रेडी रेक्टर दर, वकील लोकांनी मांडलेले पुरावे याच्यामध्ये सन्माननीय लवाद न्यायालयाने फक्त आणि फक्त 10% वाढीव दर दिलेला आहे साहेब. काय करायचं, शेतकऱ्यांनी म्हणायचं आहे अरे 40 ते 45 लाख रुपये एकराचा शेतकऱ्यांचा भाव आहे. मी स्वतः शेतकरी आहे, मी हे भोगलेलं आहे साहेब. त्यानंतर आम्ही वकील आहोत. आदरणीय यशवंत महाजन साहेबांचा खूप मोठा विषय आहे, म्हणून आम्ही सांगतो 2008 बाजूला ठेवा, 2013 बाजूला ठेवा, प्रायव्हेट निगोशिएशन करा, स्पेशल पॅकेज करा. जितेंद्र पाटील साहेबांनी ते केलेलं आहे. आणि